तुझ्या पायरीशी कुणी सांज थोर नाही, सान सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. जर आज आई वडील असते तर काय त्यांच्या भावना असतात? आज तर ते असते ना सर, खूप आनंदी झाले असते एकदम. त्यांना एकदम म्हणजे असं गर्व आहे नाही का, असं फील झालं असतं सर एकदम. आणि बहुतेक आज झाला असेल असं वाटतं मला. सर वडील तर 2018ला कोरोनाच्या आधीच एक्सपायर झाले होते. मागच्या वर्षी 18 ऑगस्टला मम्मी एक्सपायर झाले. तर तिला ब्रेन ट्यूमर होता. माझं स्वप्न फक्त एवढंच आहे की माझ्या आईवडिलांचं जे माझ्यावर प्रेम होतं ना, की मला फक्त तेवढंच करायचं आहे सर. म्हणजे स्पर्धक वगैरे काही दिसत नाही, मला फक्त माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ला 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 हे 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 आहा. नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. दैनिक आपलं महानगर आणि माय महानगर मानिनीच्या माध्यमातून महागायक आणि महागायिका स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये लखन जाधव हा या स्पर्धेचा महाविजेता ठरला. महागायक या स्पर्धेचा हा मान जो आहे तो लखन जाधव याला मिळाला. खरं म्हणजे लखनचा हा जो प्रवास आहे तो फक्त गायनापुरता मर्यादित नसून ती एक संघर्षाची कहाणी आहे. संघर्ष, जिद्द आणि एक स्वप्नांना उभारी देणारा हा प्रवास लखन जाधवचा म्हणता येईल. खरं म्हणजे आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतर थोडासा मानसिक तणावात असताना, आर्थिक संघर्षातून पुढे जात असताना त्यानं आपल्या स्वप्नांना जिद्दीचं बळ दिलं आणि या स्पर्धेचा जो मान आहे तो त्यानं पटकावला. या संघर्षाची कहाणी त्याच्याकडून ऐकण्यासाठी आज लखन आपल्यासोबत या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आपण लखनशी चर्चा करूया. लखन, स्वागत आहे तुझं माय महानगरमध्ये. जी स्पर्धा झाली आपली, महागायक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचा मान जो आहे, महागायक होण्याचा मान तुला मिळाला. काय सांगशील, पहिली काय भावना आहे या स्पर्धेचा विजेता ठरल्यानंतर? तुझ्या मनामध्ये नेमकं काय भावना आता उमटतात? सर आता जसं वाटतंय ना, एकदम आनंदी झालोय मी की मी फर्स्ट आलो. असं म्हणजे अपेक्षा नव्हती माझ्याकडनं की मी विनर होईल म्हणून. कारण सगळेच एवढं भारी गाणे म्हणत होते किंवा अशी दडपण येत होती नाही का एक प्रकाराची, की आपण विजेता हो किंवा नाही. तर असं मला वाटलं. पण जेव्हा मला विजेता झालो मी, तेव्हा अक्षरशः मला खूप आनंद झाला सर. एकदम. लोकांच्या कशा प्रतिक्रिया कशा येतात मित्रपरिवाराकडून? म्हणजे सर्वजण विचारताय की तू कसं काय गेला एवढ्या इथं, म्हणजे कसं काय पाहिलं स्पर्धेचं वगैरे. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं इंस्टावर वगैरे पाहिलं होतं, मग मी तिथं प्रयत्न केला म्हटलं एकदा. तर आज ते पण एकदम आनंदी नाही का, सर्वजण विचारता की मस्त एकदम असंच पुढं ते करत राहा. खरं म्हणजे जसं लखनने आता सांगितलं की एका संघर्षातून त्यांनी वाटचाल केली. कसा संघर्ष होता तुझ्या आयुष्यातला या स्पर्धेला पोहोचण्यापर्यंत? तुझी सुरुवात कशी झाली? खरं म्हणजे तू जसं सांगितलं की रिक्षाचा व्यवसाय करून, म्हणजे रिक्षा चालक म्हणून व्यवसाय करून तू ही गायनाची आवड जोपासली. तुझ्याविषयी थोडक्यात थोडी माहिती आम्हाला सांग. सर्वात पहिले तर सर म्हणजे जेव्हा स्पर्धेचं बघितलं ना मी, इंस्टावर बघितलं होतं. तर इंस्टावरून मी पाहिलं आपलं महागायिका स्पर्धा वगैरे, ते स्पर्धा आहे म्हणून. तर मी सरांना फोन केला तर विचारलं सहज की इथे स्पर्धा आहे का बुवा, असं ऑडिशन केव्हा आहे. तर ज्या दिवशी मी फोन केला ना, त्याच दिवशी ऑडिशन होतं. हां, तर ते म्हटले मला की येऊन जा लवकर, आजच्याच दिवस ऑडिशन आहे, 3 वाजे 4पर्यंत आहे म्हणे. मग मी तिथं असं म्हणजे काही नव्हतं माझ्याकडे जायला वगैरे, असं रिक्षाने गाडीने वगैरे. तर मी अक्षरशः पायी वगैरे गेलो सर, चालता गेलो वगैरे. मग तिथं फॉर्म वगैरे भरला तिथं. आणि नंतरून मला कोणीतरी सांगितलं की आता फॉर्म फी भरा म्हणून नाही का. तर 1500 रुपये फॉर्म फी होती. तर म्हटलं पैसे तर नाही सर, म्हटलं माझ्याकडे. मला वाटलं की हे नाही का
अच्छा, सर्वांना म्हटलं, प्रवेश हा. असेल, सर्वांना संधी आहे, प्रवेश आहे. बरोबर. तर अक्षरशः मग मी त्यांना विचारलं की सर काही होणार नाही का म्हटलं. ते सर म्हणे म्हणजे फी मध्ये सवलत वगैरे. हा. अच्छा. मी विचारून येतो म्हणे काय असेल तर सांगतो म्हणे. मग मी तिथून निघून गेलो आणि परत आलो तर सर म्हटले असं असं आहे म्हणे, तू एकदा तुझं गाणं Audition. सादर कर म्हणे आम्हाला. अच्छा, ऑडिशन द्यायला सांग. हा, म्हणजे तुझा आवाज चेक करायला की तू खरंच गाऊ शकतो का नाही असं ते. बरं. म्हणजे वरच्या लेवलला आम्ही म्हणजे कलाकाराला एक वरचं स्थान देऊ भाऊ. बरोबर. तर मी चारदा चक्कर मारली सर तिथं. अच्छा. तीनदा चारदा चक्कर मारली. मग ते सर होते ना आपले श्याम सर, कराओके स्टुडिओचे, तर त्यांनी मला पाहिलं की तुझी तळमळ खूप चालू आहे म्हणे, तुला खूप आवड आहे म्हणे गाण्याची आणि त्यांनी करू शकशील बोलले ते. मग आवाज वगैरे चेक केला म्हणे, आवाज त्यांना आवडला वगैरे. मग नंतरून त्यांनी मग करून घेतलं सर्व. म्हणे काहीच टेन्शन नको घेऊ म्हणे, तुझा जेही खर्च असेल ना गाण्याचा, अच्छा. तू एकही रुपये भरू नको म्हणे. अच्छा. तू बिंदास कर म्हणे आणि तुझा फॉर्म मी भरून टाकतो म्हणे. अच्छा. हा. मग त्यानंतरून फॉर्म वगैरे भरला. मग सर्वांनाच आवडलं सर गाणं वगैरे. बरं. म्हणजे ऑडिशनच्या म्हणजे वेळेस त्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट झाला तू. हा, सिलेक्ट झालो म्हणजे सर. मग ते पहिलं यश आहे तुझं त्या ऑडिशन. हो, पहिलं यश आहे. आणि मला तेव्हा पण खूप आनंद झाला की एवढे स्पर्धक होते की सर्वांचे आवाज भारी होते वगैरे, की असं वाटत होतं की आपण ऑडिशन मध्ये सिलेक्ट होऊ का नाही. बरोबर. असं पण एक भीती होती नाही का मनात. तर शेवटी झालं ऑडिशन मध्ये, हे सिलेक्शन वगैरे झालं. बरोबर आहे की जसं लोकांनी सांगितलं की जो स्पर्धेमध्ये जो भाग घेण्यासाठी जी काही फी होती ती भरण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे आर्थिक संघर्षातून तो जात होता. खरं म्हणजे सांगायचं एक महत्त्वाचा मुद्दा असा की लखनचे आईवडील जे आहे ते लहानपणी आईवडिलांचं त्याचं छत्र हरपलं. वर्षभरापूर्वीच त्याच्या आईचं देखील निधन झालं आणि संपूर्ण परिवाराची जबाबदारी जी आहे ती त्याच्यावर येऊन पडली. आणि त्यामुळे साहजिकच या मानसिकतेतून जात असताना त्याच्यावर एक प्रकारचं दडपण होतं. कारण घरातून कुठलाही पाठिंबा नसताना आणि गायनाची आवड तर मात्र त्याला होती. लगन आम्हाला एक नक्कीच ऐकायला आवडेल की तुझे वडील गायक होते असं तू म्हणतो, त्यांना पण गायनाची आवड होती म्हणजे पहिल्यापासून. हो सर. तुझ्या मागच्या म्हणजे परिवाराविषयी काय सांगशील? परिवाराविषयी म्हणजे मी लहानपणापासून इथं शिकायला होतो सर. नाशिक. हा, नाशिकला. तर इथं मी वगैरे पहिल्यापासूनच गाण्याची आवड होती आणि वडिलांना पण म्हणजे ड्रॉइंग्स वगैरे किंवा सिंगिंगमध्ये पण खूप आवड होती. त्यांचा पण आवाज खूप भारी होता नाही का. म्हणजे ते असे गाणे वगैरे म्हणायचे, मस्त म्हणायचे. आणि लहानपणापासून सर मी इथंच आहे, नाशिकलाच आहे. म्हणजे शाळा वगैरे इथंच शिकलो, कॉलेज वगैरे पण, आणि आता पण इथंच आहे सर. पण मग वडिलांकडून धडे घेतले, मग नंतर पुढे गायन क्षेत्रामध्ये काही तू क्लासेस वगैरे केले किंवा कोणाकडून त्याचे काही धडे वगैरे घेतले होते का, की स्वतःच गाणं ऐकून गाणं म्हणायचं असं काही होतं? खरं तर सर क्लास वगैरे काही लावला नाही मी, पण स्वतःचं करायचो मी. अच्छा, म्हणजे गाणं ऐकायचं आणि ते म्हणायचं. हा, ते म्हणायचो. बरं. पण मग या सगळ्या स्पर्धेमध्ये तुला नेमका पाठिंबा कोणाचा लाभला? या सगळ्या इथपर्यंत ह्या प्रवासापर्यंत कोणाचा पाठिंबा तुला? पाठिंबा तर सर एकच व्यक्ती आहे, तो ते आपले श्याम सर आहे. कारण त्यांनी मला एवढा सपोर्ट केला ना सर, भरपूर सपोर्ट केला. जेव्हा अक्षरशः त्यांनी फॉर्म वगैरे भरून घेतला माझ्याकडनं आणि प्रॅक्टिसच्या वेळेस रोज बोलवायचे ते मला. बरं. ते प्रॅक्टिस करून घ्यायचे माझ्याकडून, सर्वांनाच करून घ्यायचे म्हणजे प्रॅक्टिस वगैरे. त्यांनी सर्वांना सपोर्ट केला. आणि जेव्हा स्पर्धा होती म्हणजे फायनल होती, त्याच्या आदल्या दिवशी नाही का प्रॅक्टिस होती तिथं.
तर त्यांनी प्रॅक्टिस वगैरे झालं सर्व आणि माझं प्रॅक्टिस झाली तिथं आणि मला घरी जायचं होतं. तर श्याम सर बोलले की तू घरी पोचला ना मला थोड्या वेळाने कॉल कर म्हणे. मग मी त्यांना घरी पोचल्यावर कॉल केला. मग नंतरून ते म्हटले की मी तुला 300 रुपये पाठवतो म्हणे, कटिंग वगैरे करून घे दाढी वगैरे आणि मी तुला ब्लेझर वगैरे पण देतो म्हणे. बरं. हां, म्हणजे कपडे नव्हते माझ्याकडे, सर्वांकडे स्पर्धकवाल्यांकडे कपडे वगैरे म्हणजे असं होतं. म्हणजे माझ्याकडे नव्हतं काही, पण श्याम सरांनी 2 ड्रेस दिले मला, ब्लेझर वगैरे म्हणजे मेन गाण्याला असं. तर त्यांनी दिलं आणि तिथपर्यंत गेलो. पण मग आता तू सध्या नाशिकमध्ये कोणाकडे राहतो? मी नाशिकमध्ये म्हणजे सर्व नातेवाईक इथंच आहे. मामा वगैरे, माझे छोटे मामा, मोठे मामा, भाऊ आहे, म्हणजे त्यांच्याकडेच जात राहतो मी. नाही, पण मग आता ही जी स्पर्धा जेव्हा सुरू झाली, या स्पर्धेविषयी त्यांना काही कल्पना वगैरे दिली होती का, की अशी स्पर्धा आहे, मी सहभागी होतोय किंवा काय, असे काही कल्पना वगैरे त्यांना दिली होती का ते, किंवा त्यांचा कसा पाठिंबा राहिला या सगळ्या प्रवासात? नाही सर, कोणाला तर माहीत नव्हतं काही की स्पर्धेमध्ये भाग घेतोय का काही. जेव्हा मी फर्स्ट ते माँ ओ मेरी माँ ते लाडला पिक्चरमध्ये हो गीत गायलं ना, हो. मग तेव्हा सर्वांना कळलं की हा आपल्या महागायिका स्पर्धेमध्ये गेला म्हणून. असं त्यांना आनंद झाला खूप. बरं. पण मग हे आपल्याकडे 150 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्या 150 स्पर्धकांमधून आपण 21 स्पर्धकांची निवड महाअंतिम फेरीसाठी केली आणि त्यातून आपण महाविजेता, महागायक आणि महागायिका 2 स्पर्धक निवडले. तर किती दडपण होतं या सर्व कारण एकाहून एक सरस गाणी सर्वजण म्हणत होते. तुला त्यावेळेस प्रत्यक्ष किती दडपण होतं त्यांच्यासमोर, की यांच्यासमोर आपण कसं सादर करायचं किंवा काय, असं काही दडपण होतं? सर, जेव्हा फर्स्ट म्हणजे पहिलं गाणं झालं तेव्हापासूनच एकदम म्हणजे भीती होती नाही का. तिथं हॉलमध्ये गेलो तर अशी अक्षरशः धडधड होत होती नाही का. भीती वाटत होती, म्हणजे आपण करू शकतो का नाही असं वाटत होतं. नंतर सर्वच गाणे भारी झाले आणि जेव्हा माझं गाणं होतं त्याच्या आदला एक सॉन्ग पहिले हा. अशी म्हणजे एकदम भीती वाटत होती. म्हणजे तुझा नंबर जसा पुढे येत हा, म्हणजे चालला, तर तुला अक्षरशः सादरीकरण करायचंय हा त्याच्या आधी. बरोबर, म्हणजे एकदम हार्टबीट एकदम घाबरलो होतो सर मी. तिथं मोठा श्वास घेतला, श्याम सरांच्या पाया वगैरे पडून तिकडं गेलो आणि म्हटलं आता काहीतरी करू, म्हटलं नाही का, आता घाबरून काही चालणार नाही आपलं. बरोबर. कारण आपल्याला ही स्पर्धेचं विन व्हायचंच आहे म्हटलं आणि स्वप्न पण आहे म्हटलं. आणि सर्वांना वाटलं होतं, अपेक्षा होती की काहीतरी करू, फर्स्ट आणलंच पाहिजे म्हणून. आपल्या श्याम सरांनी पण बोलले ते मला की तुझ्याकडून होईल, तू करू शकशील प्रोत्साहन मिळालं. हा, प्रोत्साहन मिळालं खूप सर. तर जेव्हा गाणं बोललो मग तेव्हा असं बरं वाटलं नाही का, की समोर एवढी गर्दी होती. आणि जेव्हा मी चांद सिफारिश जो करते हमारी ते सॉन्ग म्हटलं, जेव्हा पहिले ते आलाप घेतला ना, चांद सिफारिश जो करता हमारी देता वो तुमको बता, शर्मो हया के पर्दे गिरा के करनी है हमको खता, जिद है अब तो है खुद को मिटाना, होना है तुझ में पना. तेव्हाच मस्त असं म्हणजे feeling प्रोत्साहन चांगलं झालं. वाटलं की मग तेव्हा घाबरलो नाही मी. मग तेव्हा एकदम मजा आली मला, म्हणजे अजून कॉन्फिडन्स आला नाही का माझ्या अजून याच्यात. म्हणायला पाहिजे. हा, म्हणजे मग एकदम भारी वाटलं सर. मग भीती डायरेक्ट गायब झाली. बरोबर. तू ह्या प्रवासाच्या दरम्यान म्हणजे जेव्हा ऑडिशन चालू होते आणि प्रॅक्टिस सुरू झाली, तसं तू म्हटला की पायी यायचं तू. हो किती किलोमीटरचा रोजचा प्रवास करून तू या ऑडिशनसाठी येत होता, प्रॅक्टिससाठी येत होता? सर, तरी 5-6 किलोमीटर सर. रोज हो, रोज पायी येत होता? हो, पायी येत होतो मी. 2 दिवस म्हणजे जेव्हा ऑडिशन होतं तेव्हा आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फायनल होतं ना आपलं, सेमीफायनल होतं तिथं. तर त्या दिवशी फक्त मी पायी वगैरे हे केलं. त्याच्यानंतर जेव्हा प्रॅक्टिसचं हे होतं
7 का 8 दिवस प्रॅक्टिसला साज कराओके किंवा नाशिक रोडला ते तिथं नाही का ऑडिशन हा ऑडिशन तिथं तर मग जेव्हा तिथं साज ओकेच्या इथं प्रॅक्टिसचं होतं ना तेव्हा मी गेलो तर सरांनी जेव्हा सर्व संपलं म्हणे तू कसं काय आला म्हणे म्हटलं सर पायी आलो म्हटलं. मग त्यांनी मला पैसे वगैरे दिले भाड्याला म्हणे आजपासून पायी यायचं नाही म्हणे वाटल्यास तर मी तुला घ्यायला येईल म्हणे आणि सोडवायला पण येत जाईल पण पायी यायचं म्हणे पायी यायचं नाही म्हणे. हां मग त्यांनी नाश्ता वगैरे पण असं देत राहायचे ते पैसे वगैरे. बघितलं आपण की नाशिक रोडपर्यंत म्हणजे हा जिथे राहतो रामवाडीपासून ते नाशिक रोडपर्यंत साधारणपणे एक 10 किलोमीटरचं जरी अंतर पकडलं 10-12 किलोमीटर तर हा या प्रॅक्टिससाठी 10 किलोमीटर पायी जायचा आणि पुन्हा पायी यायचा. आणि नाशिकमध्ये शहरामध्ये जेव्हा ऑडिशन होत्या तेव्हा 5 किलोमीटरचा प्रवास हा फक्त एका बाजूने 5 किलोमीटर म्हणजे येऊन जाऊन 10 किलोमीटरचा प्रवास हा फक्त गाण्यासाठी पायी करत होता. म्हणूनच मी जे सुरुवातीला म्हटलं की हा फक्त गायनाचा प्रवास नव्हता लखनचा, हा त्याच्या एक संघर्षाचा हा त्याचा प्रवास राहिलेला आहे. आणि म्हणूनच आपण जसं की त्याचे वडिलांचं छत्र हरपलं, त्यानंतर आईचं छत्र हरपलं आणि परिवाराची जबाबदारी आली तेव्हा एक स्वप्न घेऊन स्वप्न उराशी बाळगून आपला व्यवसाय करत करत रिक्षा चालकाचा व्यवसाय करत करत तो या गाण्याची आवड त्याने आपल्या स्वप्नांना उभारी दिली. एक असं सांग की जर आज आईवडील असते तर काय त्यांच्या भावना असतात? म्हणजे तर सर पहिल्यापासूनच म्हणजे मला खूप जीव लावायचे ते की त्यांना पण माहीत होतं की याचा आवाज खूप सुंदर आहे किंवा ड्रॉइंग्स वगैरे चांगलं करतो हा. तर आज तर ते असते ना सर खूप आनंदी झाले असते एकदम. त्यांना एकदम म्हणजे असं गर्व आहे नाही का असं फील झालं असतं सर एकदम. आणि बहुतेक आज झाला असेल. ही जी ऑडिशन सुरू झाली, ही स्पर्धा सुरू झाली, तू जसं सांगितलं या स्पर्धेपर्यंत कसा आला वगैरे सगळा प्रवास सांगितला. हे सगळं करत असताना परिवारातून असा कोण सपोर्टिव्ह व्यक्ती तुझ्या मागे होतं की नाही तू कर, या अडचणीच्या काळातही आम्ही तुला साथ देऊ, यासाठी तू प्रयत्न कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत, असं एक मनाला धीर देणारी व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये कोण होती? मामा मामी सर. अच्छा, काय नाव मामाचं? शांतीलाल राठोड. अच्छा. आणि मनीषा मामी, दयाराम मामा. अच्छा, म्हणजे मामा मामीने तुला सपोर्ट दिला. हो म्हणजे तू कर भाऊ नाही का आम्ही तुझ्या मागे आहे, तू कर फक्त काहीतरी पण आम्ही तुझ्या मागे आहे. अरे वा. अच्छा, तुझ्या भावना काय होत्या जेव्हा त्यांचा सपोर्ट मिळाला तेव्हा? आई वडिलांसारखंच कोणीतरी आपल्याला सपोर्ट देतं असं वाटलं? हो वाटलं ना, नक्की वाटलं. म्हणजे कोणीतरी सपोर्ट करतंय भाऊ आपल्याला की एकदम मोठी गोष्ट नाही का. बरोबर. तर त्यांचा सपोर्ट अजून पुढं राहावा हीच त्यांच्याकडनं. म्हणजे गाण्याची जी प्रॅक्टिस आहे ती आवड आता पुढेही सुरू ठेवणार आहेस का? हो पुढं सुरुवात करणार आहे सर अजून. अच्छा. म्हणजे गाण्याला आता मी सोडणार नाही सिंगिंगला. बरोबर. जेवढं पण अजून वरती जाता येईल ना स्पर्धा वगैरे पुढं काही बाहेर चान्सेस वगैरे राहतील तर मी तिथं सर्व करेल. म्हणजे गाण्याला सोडणार नाही, मला अजून उंचीवर जायचं असं. अच्छा, म्हणजे गायन क्षेत्रामध्ये तुला आणखीन पुढे जायचं. ही जी स्पर्धा झाली याच्यामध्ये अनेक परीक्षक वेगवेगळ्या ऑडिशनच्या दरम्यान परीक्षक होते, त्यांनी काही टिप्स दिल्या, तुला परीक्षकांकडून कसा अनुभव आला आणि काय शिकायला मिळालं? सर अनुभव म्हणजे असं कळलं की गाण्यात चढ उतार कसा घ्यायचा, सूर कसा लावायचा, आलाप कसा घ्यायचा, टिप्स खूप वेगवेगळ्या भेटल्या सर एकदम. म्हणजे कोण कसं गाऊ शकतं, म्हणजे कोणतं गाणं कसं सादर केलं, कसं सादर करू शकतं. अच्छा, म्हणजे त्याचा आता तुला आयुष्यात उपयोग होईल. हो. लखन, तुझा जो प्रवास आम्ही पाहिला, जो ऐकला, तू याच्या आधी पण कॅमेरासमोर येण्यापूर्वी पण तुझा एक प्रवास सांगितला. आई वडील गेल्यानंतर प्रचंड डिस्टर्ब होत असते, पण मग या परिस्थितीतून तू कसा सावरलास? तुला स्वतःला तू कसं सावरलास? सर वडील तर 2018ला कोरोनाच्या आधीच एक्सपायर झाले होते आणि मम्मी त्यानंतर रिक्षा वगैरे चालवायला लागलो त्यांची वगैरे. मग नंतरून करता करता थोडंसं सेट झालं होतं आणि मम्मीने खूप सपोर्ट केला तेव्हा पण. मम्मीने इतका जीव लावला ना की माझा पोरगा काहीतरी म्हणजे होऊन जावा, काहीतरी करावा बा नाही का.
हो. खूप अपेक्षा होती तिला. आणि शेवटी मग मागच्या वर्षी 18 ऑगस्टला मम्मी एक्सपायर झाले. तर तिला ब्रेन ट्यूमर होता आणि म्हणजे त्यांना इतकी इच्छा होती ना की हा खूप वरती काहीतरी करावं बाबा, नाही का, दोघांना. तर असं वाटतंय की मी करू शकतो, नाही का. आता माझं स्वप्न फक्त एवढंच आहे की माझ्या आईवडिलांचं जे माझ्यावर प्रेम होतं ना, की मला फक्त तेवढंच करायचं आहे सर. म्हणजे स्पर्धक वगैरे काही दिसत नाही, मला फक्त माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. निश्चितपणे एवढीच इच्छा आहे. आपलं महानगरचा मन देखील तुझ्यासोबत आहे आणि खरं म्हणजे अतिशय भावनिक असा हा क्षण आहे. त्याच्याही भावना दाटून आलेल्या आहेत. आई वडील आपल्या आयुष्यामध्ये असणं किती महत्त्वपूर्ण असतं आणि त्यांची कमतरता कशी जाणवते हे त्याच्या शब्दामध्येच आपण ऐकलं की ज्या पद्धतीने तो या गाण्याचा प्रवास करत आलास. खरं म्हणजे त्यांनी जी आवड जी आहे ती आवड या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली. परंतु आज जी पाठीवरची थाप त्याला त्याच्या आईवडिलांची अपेक्षित होती ती त्याला त्याच्या मामांकडून खरं म्हणजे मिळाली. खरं म्हणजे त्यांचंही कौतुक करायला हवं की त्यांनी त्यांच्या भाच्याला इतका पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा सपोर्ट त्यांनी दिला. त्यांचंही कौतुक खरं म्हणजे आहेच. परंतु ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये पुढे जात असताना इतके एकाहून एक सरस असे स्पर्धक त्याच्यासमोर होते. परंतु फक्त त्याचे आईवडील एक मार्गदर्शक म्हणून त्याला दिसत होते. त्यांचं स्वप्न दिसत होतं. आणि खरं म्हणजे जर तुमच्याकडे तुमचे स्वप्न जर असतील, जिद्द असेल, स्वप्न असेल, तर तुमचं यश जे आहे ते निश्चितपणे हे तुम्हाला मिळू शकतं. हेच खरं म्हणजे लखनच्या या संपूर्ण प्रवासामधून दिसून येतं. लखन, एक शेवटचा प्रश्न. एक दर्शकांना तू जाता जाता नेमकं एक गाण्याचं छोटंसं कडवं तुझ्या एक अंदाजामध्ये, इथं खरं म्हणजे म्युझिक वगैरे नाही, तुला लिरिक्स नाही आहे, एक छोटं कडवं म्हणू शकशील तू, तुला जे आवडतं, जे तुला या अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेलं ते? तुझ्या पायरीशी कुणी सांज थोर नाही, सान सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. वा. हो तरी देवा शरण यो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या दाही, ओवाळून उधळतो जीवा माय बापा, वनवायुरी पेटला. खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. तर हा होता आपलं महानगरचा महाकायकचा मंच. आपल्याला लक्षात आलंच असेल की आपलं महानगरच्या या स्पर्धेमधून अशा पद्धतीनं स्पर्धक आम्ही पुढं आणले आणि त्यांना महाविजेत्यापर्यंत घेऊन गेलो. आणि एक आम्हाला विश्वास आहे की हे स्पर्धक पुढे जाऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या कलेच्या माध्यमातून या नाशिकच्या यशामध्ये देखील एक मानाचा तुरा रोवतील. लखन जाधव याची ही संघर्षाची कहाणी आपण ऐकली. हा केवळ गायनाचा प्रवास नव्हता, हा एक संघर्षाचा प्रवास होता. आज महाविजेता झाल्यानंतर लखनला अनेक फोन येत आहेत. त्याच्या घरी देखील त्याला भेटण्यासाठी अनेक हितचिंतकांची गर्दी होते. परंतु त्याचा हा संघर्षाचा जो प्रवास आहे, निश्चितपणे लखन तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आपलं महानगरचा हा जो मंच आहे, माय महानगर असेल, आपलं महानगर, ओनली मानिनी, हा नेहमी तुझ्या पुढच्या काळामध्ये देखील तुझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून नेहमी तुझ्यासोबत राहील. धन्यवाद.